मी रमेश माटे. नमस्कार सर्व इयत्ता 10वीतील विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सायन्स पार्ट 2 मधील महत्त्वाचा असा भाग पाहतोय. खास मराठी आणि सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी. तर तो भाग आहे मेन्स्ट्रुअल सायकल, किंवा त्याला अथर्व चक्र किंवा ऋतुचक्र असं म्हटलं जातं. जो भाग आपल्याला अतिशय किचकट वाटतो, समजण्यास अवघड वाटतो, तो आपण आज अतिशय सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहे ॲनिमेशनच्या सहाय्याने. नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे याची मी खात्री देतोय. तर पहा मित्रांनो, ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, थोडक्यात आपण त्याची व्याख्या पाहणार आहे. ॲक्च्युअली this menstrual cycle is occurs in female only at the age of menarche. In between 13 to 15 years old it is started. 13 ते 15 वर्ष सुरू झाल्यानंतर हे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होत असतं. म्हणजेच पहा मित्रांनो, यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजननसंस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलाची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आपण ऋतुचक्र असं म्हणतो. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम undergoes some changes at puberty, and those changes are repeat the interval of every 28 to 30 days. These repetitive changes are called menstrual cycle. त्याला आपण ऋतुचक्र म्हणतो, जे 28 to 38 दिवसांनी रिपीट होत असतं. नेमकं काय घडतं याच्यामध्ये तुम्ही चित्रात पाहताय. 1 to 28 दिवस दाखवलेले आहेत. पहिल्यांदा काय होतं, त्यानंतर आफ्टर सम डेज काय घडतं, ओव्ह्युलेशन म्हणजे काय, त्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे हार्मोन्स यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास इथं नक्कीच करणार आहे. तर पहा मित्रांनो, आपण पुढे जातोय आता. सो सी विच 4 हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर विच वन मेन्स्ट्रुअल सायकल. या मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ऋतुचक्र होण्यासाठी कुठले 4 हार्मोन्स संप्रेरक महत्वाचे आहेत बघा. पहिलं आहे फुटिका ग्रंथी संप्रेरक, फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याला आपण शॉर्टमध्ये FSH असं म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, म्हणजेच ल्युटिनायझिंग संप्रेरक किंवा पीतपिंडकारी संप्रेरक. आणि विशेष म्हणजे these both hormones are released from pituitary gland which is present at the brain. मेंदूमध्ये असलेल्या पिट्युटरी ग्लँड्स आणि हायपोथॅलॅमस ग्लँड यांच्या सहकार्यानं हे रिलीज होत असतं. हे कधी रिलीज होतं, कसं होतं, आपण ते पुढे पाहणार आहोत. त्यानंतर तिसरं जे हार्मोन आहे दॅट इज एस्ट्रोजन, अँड चौथं जे आहे प्रोजेस्टेरॉन. दिस 2 हार्मोन्स आर रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरीज. ओव्हरीमध्ये हे दोन्हीही रिलीज होत असतात. तर हे 4 हार्मोन्स कसे रिस्पॉन्सिबल आहेत, नेमकं हे कुठे कुठे स्त्रावतात आणि काय घडतं आपण पाहतोय मित्रांनो. इथंपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल. सो लेट अस सी, वी आर मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. पहा मित्रांनो, नेमकं काय घडतं. इथं तुम्ही पाहतात हायपोथॅलॅमस ग्लँड ब्रेन पासून काढलेला आणि पिट्युटरी ग्लँड्स आहेत. पहिल्यांदा काय घडतं, हायपोथॅलॅमस ग्लँड हा ऍक्टिव्हेट करतो, काही हार्मोन्स सोडतो कुठे, पिट्युटरी ग्लँड मध्ये, आणि त्यावेळी पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट होतो आणि त्यामधून पहिला जो हार्मोन्स रिलीज होतोय तो आहे FSH. पहिला हार्मोन जो रिलीज होणार आहे तो FSH आहे. म्हणजेच पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये जे ब्लिडिंग होत असतं, मेन्स्ट्रुअल सायकल असतं फिमेलमध्ये, त्याच वेळी हा पिट्युटरी ग्लँड गप्प बसत नाही, तो ऍक्टिव्हेट होतो. सगळं त्याच्यामुळे सुरुवात होते आणि तिथले काही हार्मोन्स हे सिक्रेट होतात. तो हार्मोन्स कोण आहे तर FSH आहे. पहा मित्रांनो, पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे, पुटिका ग्रंथी म्हणजेच कोण आहे, FSH म्हणतो. तर या असंख्य पुटिकापैकी एक पुटिकेसह अंडपेशी म्हणजे ओसाइट म्हणतो आपण, तिथे तो रिलीज होतो. तेव्हा ओसाइट हे हळूहळू विकसित होण्याच्या मार्गावर लागतो. पहा आता तुम्हाला हार्मोन्स दिसत आहेत तिथे बघा. वन ऑफ द सेव्हरल फोलिकल्स इन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये जे फोलिकल्स आहेत, अंडपेशी किंवा डिंबपेशी म्हणतो, ते हळूहळू काय होणार आहे तर डेव्हलप होणार आहेत, भरपूर तिथे आहेत. तर ते का होतात तर बिकॉज ऑफ FSH. पहा तुम्हाला दिसत असेल FSH ब्रेनमध्ये हार्मोन्स तयार झालेला आहे आणि तो आता रिलीज होतोय आणि रिलीज होऊन तो ओव्हरीजमध्ये जातोय. ओव्हरीजमध्ये गेल्यानंतर तिथे जे फोलिकल्स आहेत ते फोलिकल्स किंवा त्याला आपण अंडपेशी म्हणतो, त्यांची हळूहळू वाढ होणार आहे. ती वाढ कशी होते, काय होते, आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच पाहतोय. तर पहा आता पुढचा भाग हा आपण पूर्णपणे
काय दाखवणार आहे, तर हे जे ओव्हरीज आहेत एक भाग दाखवणार आहे. एका भागामध्ये कशा पद्धतीनं ते हार्मोन्स येत आहेत आणि त्याचा पुढचा पार्ट सुरू होतोय. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर आता ओव्हरीज दिसतं. पहा, ओव्हरीजमध्ये एकूण इथे भरपूर फॉलिकल्स आहेत, 4 किंवा 4 पेक्षा जास्त. तर FSH हार्मोन्स हा आता रिलीज होणार आहे. पहा, रिलीज होत आहे. FSH हार्मोन्स रिलीजड, तो रिलीज झाल्यामुळे काय झालेलं आहे पहा मित्रांनो, तर त्याची वाढ झालेली आहे. डिंबपेशी किंवा ओसाइटीज ग्रो. पहा, हे दोन्ही हे ग्रो झाल्यानंतर काय घडतं पहा, पहा फॉलिकल स्टार्ट टू डेव्हलप इट्स नाऊ सिक्रेट हार्मोन्स इस्ट्रोजन. पहा, हा विकसनशील पुटिका काय होणार आहे, फॉलिकल आता मोठं होत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत आहे. वाढ झाल्यानंतर ते काय करतं, इस्ट्रोजन. बघा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं 4 हार्मोन्स पैकी 2 हार्मोन्स आता सिक्रेट झालेले आहेत. एक FSH, तो मेंदूमधून किंवा ब्रेन्समधून रिलीज झालेला आहे ओव्हरीजमध्ये. आता त्याच्यामुळे जी पुटिका म्हणतो आपण, फॉलिकल आहे, त्याचे डेव्हलपमेंट झाल्यानंतर ती पुटिका किंवा ते जे फॉलिकल आहे ते आता इस्ट्रोजन संप्रेरक किंवा हार्मोन्स रिलीज करतं आणि ते कुठे जाणार आहे, तर या ओव्हिडक्ट मधून इंडोमेट्रियममध्ये जाणार आहे. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर दिसत असेल आता इथे खालच्या बाजूला संप्रेरक तयार झालेले आहेत आणि आता ते हळूहळू काय जात आहेत, त्या ओव्हिडक्ट मधून पुढे सरकत 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 या इंडोमेट्रियममध्ये गेलेले आहेत आणि तिथे सिक्रेशन झाल्यानंतर काय झालेलं आहे, तर इंडोमेट्रियम म्हणजे अभिस्तर त्वचा म्हणतो, त्याची वाढ झालेली आहे, डेव्हलप झालेलं आहे. पहा, इथं तुम्हाला सुरुवातीला जे लहान होतं लाल रंगाचं ते आता वाढलेलं आहे, म्हणजेच त्याचा अभिस्तर त्वचा इट इज नाऊ डेव्हलपिंग. तो डेव्हलप झाल्यानंतर आपण पुढेच्या भागामध्ये जातो, नक्की काय घडेल ते पाहण्यासाठी. तर पहा मित्रांनो, काय झालं, ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजन संप्रेरक स्त्रावते. त्यामुळे इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयामध्ये जे युटेरस आहे त्याला गर्भाशय म्हणतो, तिथं अंतःस्तरत्वाची वाढ झाली किंवा तिथे पुनर्निर्मिती झालेली. का, तर पहिल्या 5 दिवसामध्ये ते सगळं डिजनरेट झालं होतं, पण तो इंडोमेट्रियम आता परत काय झालेला आहे, फर्स्ट सायकलमध्ये रिजनरेट होतो इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. म्हणजेच काय झालं, FSH आला, फॉलिकल वाढ झाली आणि त्या फॉलिकल आता हळूहळू ग्रोथ होतोय, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं होतं, मॅच्युअर्ड होतोय आणि तो होत असताना तिथून तो इस्ट्रोजन ही संप्रेरक काय करतो, रिलीज करतोय. ते कुठं जाऊन पोहोचतं, तर इंडोमॅट्रियममध्ये. आणि आता इंडोमॅट्रियम काय होतंय, अंतःस्तर वाढत चाललेली आहे. आपण त्यानंतर पाहतोय अंतःस्तर वाढते. पहा मित्रांनो, नेमकं काय घडणार आहे, आता फॉलिकलचं काय होणार आहे. तर पहा, आता तुम्हाला दिसत असेल इथं नेमकं काय घडतं, तर इथे जे पीतपिंडकारी संप्रेरक आहे, आता दुसरा जो आहे FSH झाल्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणतो, तो सुद्धा रिलीज होण्यास सुरुवात होतो. कुठून, तर पिट्युटरी ग्लँड मधून. सुरुवातीला FSH आला, FSH मुळे काय काय झालं लक्षात आलेलं आहे. आता राहिलेला जो आहे डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. आता जो फॉलिकल आहे तो फॉलिकलची वाढ होत आहे, तो मॅच्युअर्ड झालेला आहे. अँड का तोची वाढ होते, तर ल्युटिनायझिंग हार्मोन सुद्धा आता कुठून येतोय, तर त्या असलेल्या पिट्युटरी ग्लँड्स मधून येतोय. तर पीतपिंडकारी संप्रेरक च्या प्रभावामुळे अंडाशयामध्ये वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ इथं झालेली आहे. तर पहा, आता कशा रीतीने तिथून संप्रेरक तयार झालेला आहे. पहा, LH म्हणतो आपण, ल्युटिनायझिंग हार्मोन्स, आता तिथून तो येतोय आणि आता येत्या हळूहळू या डेव्हलपिंग ऑफ द फॉलिकलची पूर्ण वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर तो फॉलिकल आता काय करणार आहे. पहा, तो फॉलिकल तुम्हाला दिसतोय. फॉलिकल आफ्टर ऑन 14th डे, 14व्या दिवशी. पहा मित्रांनो, 14व्या दिवशी या फॉलिकलची काय झालेली आता वाढ झालेली आहे आणि तो ॲट द 14th डेज धिस फॉलिकल ब्रस्ट. बघा, पीतपिंडकारी संप्रेरक म्हणजेच ल्युटिनायझिंग हार्मोनच्या प्रभावामुळे वाढ झालेली ही पुटिका फुटलेली आहे. फुटल्याला तुम्हाला दिसत असेल, त्यातील अंडपेशी जी आहे, ओसाइट म्हणतो आपण, ती बाहेर पडणार आहे. यालाच आपण अंडमोचन किंवा ओव्ह्युलेशन म्हणतो. पहा, डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉलिकल ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड ओसाइट इज रिलीज अँड इट ऑकर्स ऑन द 14th डे. 14व्या दिवशी हे घडत असतं. एक दिवसापासून सुरू झालेलं 14व्या दिवशी आलो आपण. तर आता तो फॉलिकल जो आहे तो ब्रस्ट झालेला आहे. त्याच्यातून आता ओसाइट बाहेर पडणार आहे. तो ओसाइट कुठे जातोय पाहतोय आपण. पहा, इट इज नाउ रिलीज अँड रिचेस इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टच्या मार्गामध्ये तो आता जाऊन बसलेला आहे. आता तिथं काय महत्वाचं आहे, तर तिथे जर स्पर्म आले तर ते फर्टिलाइज होणार आहे. बघूया आपण नेमकं काय घडतं याच्या प्रभावामुळे. तर पुढच्या भागामध्ये पाहतोय ओव्ह्युलेशन म्हणजे 14वा दिवस झाला. आफ्टर देन व्हॉट हॅपन हिअर. नाव हिअर पहा, तुम्हाला काय दिसतं, मागच्या वेळेला जो फुटलेला होता त्याचा आता कलर बदललेला आहे, तो पिवळ्या कलरचा दिसतोय. पहा, त्याचं काय झालं, सो रिमेनिंग
आफ्टर व्हॉट हॅपन दॅट फोलिकल बस्ट, फोलिकल तर बस्ट झाला, त्यातून काय बाहेर पडलेलं आहे, दॅट रिलीजेस द ओसाइट, ओसाइट बाहेर आल्यानंतर जो रिमेनिंग पार्ट होता जो फुटलेला, अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पीतपिंड तयार झाला. पीतपिंड म्हणजे कॉर्पस ल्युटियम असं म्हणतोय, जो तुम्हाला दिसतोय पिवळ्या रंगाचा तो आहे पीतपिंड, दॅट इज कॉर्पस ल्युटियम. आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो. आता एकूण 3 हार्मोन सिक्रेट झालेले आहेत. तर शेवटचा हार्मोन कुठला, FSH सिक्रेट झाला, इस्ट्रोजन सिक्रेट झाला, LH ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट झाला. आता राहिलेला जो हार्मोन्स आहे तो प्रोजेस्टेरॉन आहे. तो प्रोजेस्टेरॉन कुणापासून सिक्रेट होण्यास सुरुवात होते, तर कॉर्पस ल्युटियम किंवा पीतपिंडापासून ते हार्मोन सिक्रेट होते. आणि ते कुठे जाऊन पोहोचतं मित्रांनो, तर पहा हार्मोन्स तयार झालेला आहे आणि इट इज रिचेस अगेन ॲट इंडोमॅट्रियम. इंडोमेट्रियम मध्ये जाऊन तो गेल्यानंतर काय झालं, धिस इंडोमॅट्रियम और युटेरस इज रेडी फॉर इम्प्लॅमेंटेशन. आता तो रेडी झालेला आहे एम्ब्रॉयला इम्प्लांट होण्यासाठी. म्हणजेच आता इथं फक्त आणि फक्त स्पर्म जर आले, त्या स्पर्मनी वर तुम्हाला दिसतंय पहा, तिथे जे दिसलेलं ओसाइट आहे त्या ओसाइटला जर त्यांनी फर्टिलाइज केलं, फलन केलं, तर लगेच तिथं एम्ब्रॉयची निर्मिती होणार आहे. पण नक्कीच एम्ब्रॉय निर्माण होतो का नाही होणार आहे, त्यासाठी आपण पुढे जातोय परत. तर पहा इथे तुम्हाला इंडोमॅट्रियमची वाढ तुम्हाला दिसते आहे अँड ते वरच्या बाजूला तुम्हाला ओसाइट दिसतो, कॉर्पस ल्युटियम आहे. त्यासाठी काही अट आहेत पहा मित्रांनो, तो तुम्हाला चित्रामध्ये बदल दिसतोय. हिअर जे पिवळ्या कलरचं होतं त्याचं रूपांतर आता इथे व्हाईट मध्ये झालेलं आहे. जे तुम्हाला दिसतं ते आहे कॉर्पस ॲब्लिकॅन्स. हे असं का झालं असेल ह्याची उत्सुकता नक्कीच तुम्हाला आहे. तर पहा, इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड, म्हणजे ओसाइट फर्टिलाइज झालं नाही याचा अर्थ अंडपेशीचं फलन झालेलं नाहीये. कधी 24 तासाच्या आत. का होत नाही, जर तिथे स्पर्म आलेच नाहीत, मेलमधून येणारे सिमेनमध्ये स्पर्म असतात, ते स्पर्मनी जर त्याला फर्टिलाइज नाही केले 24 आवर्स मध्ये, तर काय होतं, ड्यू टू धिस दॅट कॉर्पस ल्युटियम जे आहे, कॉर्पस पीतपिंड जे आहे ते अकार्यक्षम होतं, इनऍक्टिव्ह होतं आणि त्याचं रूपांतर श्वेतपिंडामध्ये होतं. म्हणजे पांढऱ्यामध्ये दिसतंय तुम्हाला, त्याला आपण कॉर्पस ॲब्लिकान्स म्हणतो. बघा कशाचं रूपांतर कशात झालं. आणि एकदा कॉर्पस ॲब्लिकान तयार झाला आफ्टर 24 आवर्स, तेव्हा मात्र इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, these both hormones stops completely to secrete. तर त्यांचं सिक्रेशन आता पूर्णपणे थांबतं. अजिबात तिथून आता कुठलेही हार्मोन्स बाहेर पडणार नाहीत. सो प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन थांबलेलं आहे. का, तर तिथे जे कॉर्पस ल्युटियम होतं ते 24 तासानंतर फर्टिलाइज न झालेल्या ओसाइटमुळं कॉर्पस ॲब्लिकन्स मध्ये रूपांतर झालं आणि त्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही संप्रेरक थांबले. मग आता काय होणार आहे, आता आपल्याला माहित आहे हे न झाल्यामुळं 28 दिवसाला हे घडतं आणि पुढे परत आता मेन्स्ट्रल सायकल सुरू होतं. ज्यावेळी काय झालं, आता अनफर्टिलाइज्ड जे एग्ज होता वरच्या बाजूला तुम्ही पाहत होता, ते काय झालं, ते डिसइनरेट होतो. का, बिकॉज ऑफ इनऍक्टिव्हनेस ऑफ ल्युटियम ॲब्लिकॅन्स. काय झाला, इनऍक्टिव्ह झाला. त्यामुळे संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाच्या अंतस्तराचा ऱ्हास होतो. आता जे वाढलेलं इंडोमॅट्रियम होतं लाल रंगाचं, ते आता हळूहळू डिजनरेट होतं. त्याच्यामध्ये उती, टिश्यूज, त्यानंतर अनफर्टिलाइज पेशी, अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकली जातात आणि त्याबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होतो. आणि हा रक्तस्राव साधारण 5 दिवस असतो. यालाच आपण ऋतुस्राव किंवा मासिक पाळी म्हणतो. मीन्स इंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ 2 हार्मोन्स थांबल्यामुळं टिश्यू डिजनरेट होतात, इंडोमेट्रियम हळूहळू डिजनरेट होतो. अनफर्टिलाइज्ड जो ओव्हम होता तो डिस्कार्डेड होतो थ्रू व्हेजिनल पार्ट. धिस इज अकॉम्पनीड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. त्यामुळे ब्लिडिंग होतं. ब्लिडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली 5 days, 4 ते 5 दिवसामध्ये असतं. ह्यालाच आपण मेन्स्ट्रल म्हणतो. वरच्या बाजूला ब्लिडिंग होता ते खालच्या बाजूला व्हेजिना मार्फत बाहेर टाकलं जातं. अशा रीतीने मेन्स्ट्रल सायकल घडत असते मित्रांनो. जर एग्ज ओसाइट अनफर्टिलाइज झाला, तर समजा जर एग्जला स्पर्मने फर्टिलाइज केलं तर काय घडतं ते सुद्धा आपण पाहतोय. तर पहा मित्रांनो, त्यासाठी काय होणार आहे, इफ या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत अंडपेशीचे फलन होत नाही, म्हणजे दरवेळी दर 28 दिवसाला 29 दिवसाला जर तिथे स्पर्म नाही आला आणि जे ओसाइट आहे तो अनफर्टिलाइज राहिला, तर रिपीटेशन ऑफ मेन्स्ट्रल सायकल घडत असतं. आणि एकदा समजा व्हॉट हॅपन, इफ फर्टिलाइज्ड झाला, ओसाइट इज फर्टिलाइज्ड, तेव्हा मात्र एम्ब्रॉय हा इम्प्लांटेड होतो. बघा तुम्हाला एम्ब्रॉय दिसतोय.
अँड देन एम्ब्रॉय इज इम्प्लांटेड, रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररली स्टॉप. तेव्हा मात्र हे जे रिपिटेशन ऑफ 28 म्हणतो आपण, तेव्हा ते थांबणार आहे. कधीपर्यंत? बाळाचा जन्म होऊन आफ्टर टेम्पररली स्टॉप्ड टिल द पर्च्युरेशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच माता बाळाला दूध पाजेपर्यंत, म्हणजे पुढे 3-4 महिने सुद्धा कशाही पद्धतीचं मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही, थांबलेलं असतं. जवळपास 1 वर्षभर हे मेन्स्ट्रुअल सायकल टेम्पररली थांबतं इफ दॅट एग्ज इज फर्टिलायझड बाय द विच वन? स्पर्म. तर मित्रांनो, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये नेमकं काय घडलं? फर्टिलायझेशन झालं नाही तर काय घडतं? फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय घडतं? या दोन्ही गोष्टी पाहिल्या. दर 28 जे रिपिटेशन होतं, म्हणजेच एग्ज अनफर्टिलाइज झालेला असतो, तो ओहम बाहेर टाकला जातो अलॉंग विथ ब्लड. आणि या कालावधीमध्ये मित्रांनो अतिशय सेव्हर विकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लिडिंग. हेवी ब्लिडिंग झाल्यामुळं अतिशय अशक्तपणा जाणवत असतो. या काळामध्ये स्त्रीला संसर्गाची शक्यता असते, म्हणजे इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल ड्यू टू दिस पिरियड, ड्यू टू ऑल सच रिझन, देर इज अ नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. म्हणूनच या सर्व कारणामुळेच या दिवसामध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छता तर पाहिजेच, पण त्या स्त्रीला विश्रांतीची गरज आहे, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि या दिवसामध्ये त्यांना खरंच आपण रेस्ट द्यावं, स्वतःहून त्यांना रेस्ट घेण्यास सांगणं इतकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, इथंपर्यंतचा जो भाग होता तो मेन्स्ट्रुअल सायकल होता. फर्टिलायझेशन आणि अनफर्टिलायझेशन न झाल्यामुळे काय काय घडलं ते आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण पाहतोय थोडक्यात काय घडतं. तर पहिल्या 5 days ब्लिडिंग होतं. त्यावेळी ओसाइड जे असतात ओव्हरीजमध्ये बिकॉज ऑफ FSH बघा, FSH तिथून येतोय. त्यामुळं काय झालेलं आहे, फोलिकलची वाढ होताना तुम्हाला स्टेज दिसत आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे मोठमोठे त्याची वाढ होताना दिसते. तेव्हा जेव्हा त्यांची मॅच्युअर होते किंवा त्यांची नीड वाढ होते, तेव्हा त्याला इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करण्यास सुरुवात करतात. बघा, फुल्ली ग्रोन फोलिकल तुम्हाला दिसतोय वरच्या बाजूला. तो FSHमुळे त्याची वाढ झाली आणि त्याची वाढ झाल्यानंतर तो इस्ट्रोजन सोडतोय कुठेतरी इंडोमॅट्रियममध्ये. मग इंडोमॅट्रियम म्हणजे बीजतोर त्वचाची वाढ होते हळूहळू. आणि आफ्टर देन 14th days, 14व्या दिवशी आपण पाहतोय ऑन द 14th day त्याचा काय होतं, ब्रस्ट होतो. तो फुल्ली ग्रोन फोलिकल जो मॅच्युअर्ड झालेला आहे आणि त्याच्यातून काय बाहेर पडतं, तर ओसाईट बाहेर पडतो. वरच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यावर तुम्हाला इफेक्ट ल्युटिनायझिंग हार्मोनचा असतो, त्यामुळं ते ओव्ह्युलेशन झालं. आफ्टर ओव्ह्युलेशन पहा, जो राहिलेला भाग आहे तो कॉर्पस लुटियम असतो, तो हार्मोन सोडतोय, प्रोजेस्टेरॉन तुम्हाला दिसत असेल. आणि त्यामुळे परत इंडोमेट्रियम स्ट्रॉंग होते आणि तिथले काही हार्मोन्स, स्वतःचे हार्मोन्स इंडोमेट्रियम काय करतं, सिक्रेट करतं, जेणेकरून एम्ब्रॉय जर असेल तर इम्प्लांट करण्यासाठी तो रेडी झालेला असतो. आणि जर समजा तो पहा, तुम्हाला दिसत असेल प्रोजेस्टेरॉन कशा रीतीने तिथं सिक्रेशन झालेलं आहे. आणि फायनली काय घडतं लास्टला, आता पाहतोय आपण मित्रांनो. बघा, जेव्हा 24 hours जर तिथे कुठले स्पर्म नाही आले आणि एग्ज फर्टिलाइज नाही झाला, तर मात्र त्या कॉर्पस लुटियमचं रूपांतर, पीतपिंडाचं रूपांतर हे श्वेतपिंडामध्ये होतं. आणि तेव्हा सगळे हार्मोन्स, म्हणजे कुठले LH ल्युटिनायझिंग हार्मोन आणि दुसरा जो होता FSH फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन स्टॉप होता. आणि त्यामुळं जी अभिस्तरच्या त्या वाढली होती ते परत डिजनरेट होते आणि परत शेवटी ब्लिडिंग अलॉंग विथ टिश्यूज अँड म्युकस. असं 28 days रिपिटेशन हे नेहमी घडत असते. थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचवा. आणि बेल आयकॉनला क्लिक करून अशा पद्धतीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला परत येतील ते वॉच करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.